हर्षद हँडसम आहे की मी हँडसम आहे? नाक कैसे? तुझं काय? मम्मी म्हणते handsome. ते हँडपंप म्हणल्या. What did happen to the last 10? हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर फायनली ऋषी आलेला आहे मुंबईवरून. कसा गळून आलेला आहे एकदम. आता फ्रेश काळा काळा पण दिसतोय तुला. हा लगे एका दिवसात काळा पण झालो. खरंच दिसतोय. टेड आणला मी हे बघ. आणि ऋषीने ना त्याच्यासाठी अजून एक मोठा वाला टेडे आणलेला आहे. हे बघा याच्यावर बसतो. हे सेम दिसतंय हा ते एकदम. फक्त याला चड्डी नाही आणि त्याला तर कपडेच नाहीये. सेम दिसतंय. भारी वाटतंय ना मस्त दोघं. ए वाव किती क्यूट दिसतंय. आणि आता मी मस्तपैकी फ्रेश होतो. सगळं आळस काढून टाकतो. आंघोळ केल्यानंतर सगळं आळस तसं निघून जाईल. आणि आज ऋषीला आहे ना लग्नाला जायचंय. सो मी आज तुझा मेकअप करून दिलो. ओके, मेकअप करून देशील? हा, तुला तयार करून देईन. म्हणजे कपडे वगैरे सगळं मी सिलेक्ट करून देईन तुला. अच्छा, हे म्हणायच्या गोष्टी बट मी माझं मीच करणार आहे सगळं. अरे करून देईल ना मी. मस्त पैकी सर्व कपडे बिपडे सिलेक्ट करून देईन. मस्त मेकअप करून देईल. खाली ना मी एक शर्ट आणून ठेवलेलं आहे आपल्या शॉप मधून. अशी एक पन्नी आहे बघ, त्याच्यातून तेवढं आणून दे ना मला. ते घालायचंय का तुला? हा, असं क्रीम कलरचं आहे बघ, कडक मध्ये एकदम. ओके. आता आमचा स्वयंपाक पण झालेला आहे. आज आमच्या घरी बनलेला आहे वरण. थोडं थोडं सांबार सारखं वरण बनलेलं आहे. आणि या साईडला बनलेले आहे पोळ्या. रात्रीची जी खिचडी होती ना ती पण गरम केलेली आहे. आणि खूप सारे पापड सुद्धा तळलेले. हर्षद भाऊचं पण या ठिकाणी आवरलेलं आहे. आणि आम्हाला अशी सवय लागलेली माहिती का, नुसतं पिक्चर बघतोय आम्ही. नुसतं पिक्चर बघतो. असे जुने जुने वाले पिक्चर आहे ना, म्हणजे ते 2000, 2001, 2002 या टाइम पिरियडचे जे पण पिक्चर आहे ना ते आम्ही बघतोय. हा, अशी लिंक लागते. एकदा बघायला लागलं की बघतच राहू वाटतं पिक्चर. मस्त बॉडी बॉडी. अभ्यास काल तर शाळेला सुट्टी मारली. अभ्यास केलाच नाही काल. आज करायचंय का नाही? ना. कधी? आता दादा गेला भूर. ऋषीचं सुद्धा आवरलेलं आहे. मला म्हणे बामटे आवरून देते म्हणे. माझं मी आवरून पण घेतलं. तूच आवरून आला खाली. मी येणार होते वरती तुला आवरून द्यायला, पण ना तू आलाच नाही. मला बोलवलंच नाही तू. जाऊ दे, आता आवरलंय, जायचंय मला. थँक्यू. काकूनला आमचे रील्स लय आवडलेत. हो का? ऋषीची तारीफ केली. ठीक आहे, चला चाललो आम्ही लग्नाला. चालले, बाय बाय. आता घरी परत मी आणि ऋषीचे मम्मी पप्पा पण आहे. तर सॉरी मी आणि हर्षद आहे. थार नेतोय दादा. थार मध्ये त्याचे शूज आहे. थार मध्ये शूज राहतात. स्कॉर्पिओ मध्ये त्याचं घड्याळ राहतं. एक्सेल 6 मध्ये गॉगल राहतो. प्रत्येक गाडीमध्ये एक 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 गोष्ट विसरून येतो तो. आम्ही ना फिर हेरा फेरी मूवी लावलेला आहे. लय दिवसानंतर पाहतोय परत एकदा. हा, किती वेळेस पण हा मूवी बघितला ना बोरच नाही होत. धमाल आणि हा सेम. तर मला ऍक्च्युली थोड्या वेळासाठी झोपायचं होतं, पण मी इतका वेळ झोपले माहिती का. आता संध्याकाळचे 6 वाजलेले. आता मी उठले आहे. आता मला सर्वात आधी फ्रेश व्हायचं. केसांना आहे ना तेल लावलेले, त्यामुळे माझे केस ना असे छप्पू छप्पू दिसते. इतके घाण दिसतंय माहिती का. तेल लावल्यावर ना एकदमच घाण लुक होऊन जातो. आणि फेस पण पूर्ण तेलकट दिसतो, काळा काळा दिसतो. तर मी काय करते, सर्वात आधी बेडवरचं ब्लँकेट वगैरे नीट करते. त्यानंतर मस्त फ्रेश होते. तर आता बेड छान सेट केलेला आहे. आता मी सुद्धा तयार होते. मला फेस वॉश करायचा आहे. केस तर मी आज धुणार नाही. आता उद्या सकाळी मी केस धुणार आहे. पण आता मस्त फेस वॉश करते. एकदम फ्रेश वाटेल मग. तर मी फ्रेश पण झाले आणि थोडाफार मेकअप पण केलेला आहे. कारण की मला आत्ताच ऋषीचा फोन आला होता आणि ऋषी मला बोलला की फायनली आज डीमार्टला जायचं मुहूर्त लागलेला आहे. तर तू तयारी करून ठेव. आईंना आणि हर्षदला पण सांग तयारी करायला. सो मी आता ना खाली जाते आणि त्यांना सुद्धा तयार व्हायला सांगते. आपल्याला तयार व्हायला सांगितलंय. फायनली आपल्याला डीमार्टला जायचंय. आत्ताच फोन आला होता. आवरा. हर्षदला पण सांगायचं, पण हर्षद खाली गेलेला आहे. हर्षदला सांगायचंच नाही. आपण तयार डायरेक्ट खाली जायचं चाललं म्हणा. आम्ही आता डीमार्टला खेळ म्हणतो आता खाली. ऋषी पण आलेला आहे घरी. आणि ऋषी ना जसा गेला होता तसा दिसतो. एकदम फ्रेशचा फ्रेश आहे. आज सगळेच मला चांगले रिव्ह्यू देत आहे की तुला हँडसम दिसतंय म्हणे. फ्रेश दिसते खरंच ना. असं वाटतंय तू आत्ता तयारी केली आहे आणि म्हणजे आता तुला कुठे तर जायचंय असं वाटतच नाही. तू कार्यक्रमाला जाऊन वगैरे आलाय. हँडसम आहे मग. मम्मी म्हणते हँडसम मी. ते हँडपंप म्हणल्या. तू हँडसम सुद्धा म्हणले हँडसम. हर्षद आपल्याला हर्षद नाही हँडसम. हर्षद डीमार्टला जायचंय ना. पप्पा हर्षद हँडसम आहे की मी हँडसम आहे? हर्षद नाही म्हणले. हर्षद नाही. हर्षदचं नाक बघा कसं. हर्षदचं नाक बघा. किती छान पडती. हर्षदचं नाक बघा कसं आहे. पण खरी हे बघा.
हे बघ नाक कसं तुझं काय? हेवा कसं दिसतंय माकडावानी दिसतं माकडावानी लहानपणीची स्टोरी सांगेन मग मी. काय सांगशील सांगू मग? लहानपणीची स्टोरी सांगायची लहानपणी इथं दिसायचा विषय लहानपणी ब्लॅकमेलचा विषय का ब्लॅकमेलचा विषय का ब्लॅकमेलचा सॉरी सांगून दिलं मला काय? हर्षद उलट पलट केलं दाखव रे फळी तुझी. हे बघ डेअरी बघ डेअरी डीमार्टला जायचंय ना त्यासाठी ना आम्ही फटाफट स्वयंपाक करून घेतोय. या साईडला पोळ्या चालू आहे या साईडला भाजी चालू आहे. मला तयारी करायला लावली फोन लावून मला म्हणला की आपल्याला डीमार्टला जायचंय आवरून ठेव पटकन आवरून ठेव म्हणे उशीर नको करू. आणि आता आईन टाइमावर प्लॅन कॅन्सल करतोय. उद्या पण खरंच यार आज संडे आज ना आणि आज संडेची ना खूप जास्त गर्दी पण असेल तिथं. येस. तर आता आमचे जेवण झालेले आहे ऋषीचं पण जेवण झालेलं आहे आणि ऋषी ना नाटक करतोय झोपायचं झोपलेला नाही तो जागी आहे तू नको नाटक करू. गळून गेले यार माझे हात असे बोर झालं कारण काय आलं काल प्रवास करून आलो आणि मला झोपायची सवय झोपलो पण उशिरा सकाळी उठलो पण उशिरा नाही सकाळी उठलो लवकर आणि लगेच तिकडे गेला झोपच नाही झाली त्यामुळे झोप नाही आली मग आता असं सुस्ती येते मला. आम्ही निघालो ना रिटर्न येण्यासाठी तेव्हाच मला झोप येत होती. येताना तुमच्यासोबत काय झालं सांग ना. कुठं काय झालं तुमचं डिझेल संपलं. हा मुंबईवरनं जेव्हा रिटर्न येण्यासाठी निघालो ना आम्ही तेव्हा आमचं डिझेलच गेलं संपून समृद्धीला फक्त 1 किलोमीटर जाईल गाडी एवढं डिझेल दाखवत होतं. मग आम्ही घोटीपासून एक्झिट घेतला तिथं पंपावर गेलो गुगल मॅपच्या साह्याने तर तो पंप पण बंद. अरे देवा. मग आम्ही काय केलं म्हटलं अरे बाप काय करावं म्हटलं डोक्याला हात लावून बसलो म्हटलं झोपू म्हटलं तिथंच पण म्हटलं काय करावं मग तिथं ना एक गाडी होती आल्टो उभी त्याच्यात 2 माणसं होते मग आम्ही त्यांना जाऊन विचारलं मग ते म्हणे पाठीमाग जा म्हणे 6 किलोमीटरला पंप आहे. म्हटलं अरे यांच्यावर भरसा ठेवावं का नाही कारण ते थोडंसं ड्रिंक केलं होतं त्यांनी पण त्यांची नियत एकदम साफ होती त्यांनी एकदम आम्हाला खरं सांगितलं बरं का. पण मग आपली गाडी गेली का 6 किलोमीटर. गेली ना गाडी गेली ना पण आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवणं असं होतं यार विश्वास ठेवा की नाही ठेवा म्हटलं. मग तुम्ही मॅपवर बघायचं ना आहे का मॅपवर शोणवत होत ना हो का. बट तरी पण आम्ही विश्वास ठेवला म्हणजे माणसं चांगले होते ते मग खरंच आम्हाला पंप भेटला मग आम्ही डायरेक्ट असं म्हणतलं म्हटलं यार थँक्यू यार त्या माणसांचं लई चांगलं व्हावं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं आणि डिझेल भेटलं मग आम्ही आलो नाही तर रात्रभर सकाळपर्यंत आम्हाला तिथं थांबावं लागलं असतं आणि मग नंतर जेव्हा पेट्रोल भेटल डिझेल भेटल तेव्हा इकडे यावं लागलं असतं. एवढं डिझेल संपेपर्यंत तुम्ही काय झोपलेले होते का तुमचं लक्ष नव्हतं का की गाडीत डिझेल टाकायला हवं. नाही ना मी झोपलेलोच होतो ना. 1 किलोमीटर गाडी जाईल एवढंच कस काय डिझेल उरलं होतं मग आम्ही आधी टाकायचं ना. 100-120 किलोमीटर पासूनच शोधत होतो डिझेलचा पंप भेटतच पेट्रोल पंप. नव्हता? भेटलाच नाही नव्हताच एक पण नाहीये. समृद्धीला 1 किंवा 2च पेट्रोल पंप लागतात. नाही मुंबईवरनं जेव्हा आपण संभाजीनगरला येतोय ना जेव्हा आम्ही मुंबईपासून एंटर झालो तिथून तो डायरेक्ट घोटीपर्यंत एक पण पंप नाही एक पण नाही डायरेक्ट नाशिक घोटीपर्यंत म्हणून मग आमच्याला प्रॉब्लेम झाले. नाही ना आज पूर्ण दिवस इतकी गरमी होत होती पण अचानकच काय झालं काय माहिती मला ना एकदमच थंडी वाजायला लागलेली. आता ना फॅन नॉर्मल स्पीडवर आहे तरी पण थंडी वाजतीये. हा घरी आलाय ना त्याच्यामुळे याच्या ताणमुळे मला आहे ना बरं नाही वाटत आहे. हर्षदने तू आज मला काय ब्लेम करायचंच ठरवलंय का फक्त काय आलं तो म्हणतो दादा तू वरती आला आणि इंडिया लगेच म्हणजे परत फॉर्म मध्ये क्रिकेट खेळायला लागली म्हणून त्याला म्हटलं इंडिया जिंकत असेल तर मी वरतीच थांबतो म्हटलं. आणि तू घरी आलास त्याच्यामुळे मला पण असं कसतरी व्हायला लागलेलं आहे. मला ना इतकी थंडी वाजते डोळ्याची आग करतायत तरी पण आहे ना मला हे पाण्याचं आहे ना हे खाली घेऊन जायचं आणि भरून आणायचे. ऋषी बघा त्याच्या टेड्याला कसा घेऊन झोपलाय. ऋषी तू घरी नसतो ना तेव्हा मी तुझी रूम इतकी छान ठेवते रे असं इतकी सुंदर असं नेटकी राहते एकदम. तू आलास की सगळा पसारा करून टाकतोस. हे बघ तो टॉवेल कुठं पडलेला आहे परत हे बघ हे तुझं D10चं मास्क लावलं ते तिथंच डोक्याला लावायचा बेल्ट तिथंच घड्याळ बाहेरच ते पाऊच बाहेरच काय असा घाणेरडा पण आहे. उठ चल उठ. अरे बरं नाही वाटत यार मला झोप मला पण नाही बरं वाटत यार पण मी पण काम करतेच आहे ना. नको तू नाचत बी. आज भारत साऊथ आफ्रिकेची मॅच चालू आहे ना तर आम्ही सर्व बघत होतो पप्पा मी हर्षद आणि आई आम्ही सर्व मस्त मन लावून पण झालं काय ना तर भारत मीन्स इतके विकेट
विकेट पडल्या भारताच्या, एकावर एक विकेट पडू लागली, रन पण निघत नव्हते. मग आमचा ना पूर्ण इंटरेस्ट गेला, आमचा इतका मूड ऑफ झाला ना. तर मग पप्पा पण चालले गेले वरती. तर मी पण आता आहे ना यात पाणी भरते आणि मी पण झोपायला चालली जाणार आहे. रात्रीला ना मला इतकी थंडी वाजायला लागली होती माहिती का, एकदम कस्तरी होऊन आलो होतो, डोळे आग मारत होते, थंडी वाजत होती आणि हातपाय पण खूप जास्त दुखायला लागले होते. मग मी काय केलं, डायरेक्ट झोपून राहिले होते. आता मॉर्निंग झालेली आहे, मला आता ब्लॉग एडिट सुद्धा करायचा आहे, त्यासोबतच आहे ना मी पाणी सुद्धा पिते. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. होप्स तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा अँड आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other